एकदम अर्जंटमध्ये मला मुंबईला काल जावं लागलं, त्याचकरिता मी कालच्या व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हर केलाच नाही. कधी-कधी अशी कामं निघतात ना, की आपल्याला सर्व कामं सोडून ना पटकन टायमावर निघावं लागतं आणि तसंच होतं. माझं काम होतं म्हणून पटकन मी विचार केला, की एका दिवसात होईल तर जाऊन पटकन करावं आणि त्याचकरिता गेली आणि मग तिथलाच एक व्हिडिओ बनवला. कारण मुंबईला गेली म्हटल्यावर तर सासरी जाणारच, कारण तिथेच माझं काम असतं आणि मग तिथूनच मी बाकीची कामं असतात ते आवरून घेते, मग तिथे राहते आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशी निघून येते आणि तेच झालं. मग व्हिडिओ कुठून करणार, मग तोच कालचा जो घरातला होता तो मी बनवला आणि मग व्हॉईस ओव्हर केलाच नाही, वेळ नव्हता आणि मग असाच मग अपलोड केला. आणि मग ज्या कामासाठी गेली होती ना ते काम माझं एकदम पूर्णपणे कंप्लीट झालं. त्यामुळे आम्ही सर्वजण खुश होते आणि त्याच खुशीमध्ये ना मस्त काहीतरी गोड खावं असं वाटत होतं. आणि तुम्हाला तर पहिलेच बोललेले की माझ्या सासरी असो किंवा माझ्या घरात असो बाहेरचं कमी खाल्लं जातं. मग त्याच करिताना सर्वांनी प्लॅनिंग केलं की आता गोडच खायचं आहे तर मग आपण मस्त शिरा बनवूया. आणि माझ्या जेठानीने शिरा बनवला होता, एक नंबर बनवलेला, म्हणजे एकदम असं बोलतात ना तोंडात ठेवला की एकदम विरघळणार अशा पद्धतीचा शिरा होता. त्याचकरिता मी विचार केला की ही रेसिपी ना तुमच्यासोबत शेअर करू आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतला. तर ह्या निमित्ताने मग तुम्हाला तरी माहिती पडेल की त्यांची रेसिपी कशी आहेत आणि खरंच खूप टेस्टी होता. म्हणजे की प्रत्येकाने दोनदा तीनदा असं घेऊन खाल्ला आणि जास्त गोड पण नाही, अगदी व्यवस्थित गोड आणि व्यवस्थित खायला चवदार, आपण जसं प्रसादामध्ये बनवतो अगदी त्याचप्रमाणे त्यांनी बनवलेला होता आणि मला अतिशय आवडला. आता मला जेव्हा पण हवं असेल ना तेव्हा मी असंच बनवेल, कारण मला ही टेस्ट ना खूप आवडली. आणि कसं ना आम्ही सर्वजण एकत्रच होतो ना म्हणून मग अजून मजा येत होती. म्हणजे एकत्र बसून बोलणं, खाणं, हसणं ही वेगळीच मजा असते. आणि हा शिरा झाल्यावर ना पहिला घास आमच्या इथे बघा कोणाला दिला जातो, इथे पहिले दिला जातो आणि नंतर मग सर्वजण खातात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.